नमस्कार कर्मचारी मित्रांनो, मी एम डी घोडके. आज आपण बघूयात शेवार्थमधून आपली सॅलरी स्लिप आणि एकंदरीत आपण जे काय वर्षभरामध्ये घेतलेला पगार असतो हे याचे विवरणपत्र एकत्रित कसं काढायचं. आता बऱ्याच वेळेस आपल्याला आपली जी काही सॅलरी स्लिप आहे, वेतन चिठ्ठी, याची लोन किंवा इतर कामासाठी सॅलरी स्लिपची आपल्याला आवश्यकता असते. परंतु ती कशी काढायची, अगदी आपल्या मोबाईलमधून आपण कशी डाउनलोड करू शकतो, त्याची प्रिंट काढू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला गुगलमध्येच बघा महाकोश टाईप करायचं आहे. ठीक आहे. फक्त महाकोश करून सर्च जरी केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल महाकोश. ठीक आहे. या महाकोशवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे का आपलं महाकोशचं होमपेज आहे ते ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी आपल्याला बरेच ऑप्शन दिसतील डाव्या साईडला. तर आपल्याला शेवार्थवर क्लिक करायचं आहे. तर शेवार्थ क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इनचं ऑप्शन दिसेल. इथे युजर नेम आणि पासवर्ड. आता युजर नेम हा आपला शेवार्थ आय डीच असतो, हे आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. तर जे काय आपलं शेवार्थ आय डी असेल तो शेवार्थ आय डी टाकून घ्यायचा इथे. पासवर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एक वेळेस फक्त तुमच्या ऑफिसमध्ये रिसेट करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण पासवर्ड रिसेट करून घेतो त्यावेळेस IFMS 123 हा बाय डिफॉल्ट आपला पासवर्ड असतो. ठीक आहे. पासवर्ड जर विसरला असेल, माहिती नसेल, तर तुमच्या कार्यालयामधून ऑफिसमधून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपला तो कॅप्चा टाकायचा आहे. आता या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसतील बघा, वर्क लिस्ट, एम्प्लॉय कॉर्नर आणि रिपोर्ट्स. या आपल्याला वर्क लिस्टमध्ये असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. GPF रिपोर्ट पण काढता येतो. ठीक आहे. आणि हा जो 2 नंबरचा आहे एम्प्लॉय कॉर्नर, एम्प्लॉय कॉर्नरमध्ये असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिसतील. यामधून आपल्याला पे स्लिपवर केल्यानंतर या ठिकाणी कुठल्या महिन्याची आणि कुठल्या वर्षाची पे स्लिप काढायची हे सिलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी पे स्लिप काढता येईल. तर 2013-14 या आर्थिक वर्षापासून पे स्लिप आपल्याला ऑनलाईन पद्धतीने काढता येतील. ठीक आहे. या ठिकाणी वर्ष निवडल्यानंतर महिना निवडायचा आहे. जुलै, पे बिल आणि व्ह्यू पे स्लिप. ठीक आहे. अशा पद्धतीने ही पे स्लिप या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर त्यानंतर आपण बघूयात पे स्लिपनंतर व्ह्यू म्हणजे एम्प्लॉय पे ड्रॉन रिपोर्ट, हे जो आहे पे ड्रॉन रिपोर्ट, याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला कुठल्या वर्षी म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये आपण किती पेमेंट घेतलेलं आहे, काय बेसिक असेल किंवा कुठला एरियस किती घेतलेला आहे हे लक्षात येतं. म्हणजे पूर्ण एका वर्षाचं पगाराचं विवरणपत्र आपल्याला एकत्रित काढता येतं. आता बऱ्याच वेळा आपल्याला आपण एक वर्षात किती पगार घेतला किंवा किती पेंडिंग आहे, कुठला बाकी आहे हे लक्षात येत नसेल तर आपण यावरून बघू शकतो. ठीक आहे. आता इथं वर्ष निवडायचं आहे आपल्याला, म्हणजे कुठल्या वर्षी, हे पण आपण जवळपास 13-14 पासूनचे पे ड्रॉन रिपोर्ट काढू शकतो वर्षनिहाय. आता मी बघा 23-24 आणि जनरेट रेग्युलर रिपोर्ट. ओके. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वर्षाचं या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक. कुठल्या महिन्याचं पेमेंट राहिलेलं असेल
हे पण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने अगदी आपलं कर्मचाऱ्याचं लॉग इन करून आपण मंथली पे स्लिप म्हणा किंवा पेड ऑन रिपोर्ट म्हणजे एकत्रित वर्षाचं पगाराचं विवरणपत्र आपण या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.